हजरतगंज स्टेशनवर आज रवीने कुलीचं काम करायला सुरुवात केली. तू इथे नवीन आहेस भाऊ, म्हणून सांगतो. रात्री 11:50ची शेवटची ट्रेन येते. त्यानंतर या स्टेशनवर थांबणं धोकादायक आहे. म्हणून 11:50ची ट्रेन गेल्यावर बरोबर इथून निघून जा. ठीक आहे दादा. रवीने कुमारच्या बोलण्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. तो रवीचा पहिला दिवस होता कुलीच्या कामाचा. एखादी ट्रेन थांबल्याबरोबर तो धावत जात असे आणि प्रवाशांचं सामान डोक्यावर ठेवून पैसे कमवू लागायचा. संध्याकाळपर्यंत सगळं ठीक होतं, पण अचानक रवीच्या पाठीत दुखू लागलं. मला वाटतं एवढं वजन उचलल्यामुळे कंबर दुखत असावी. हरकत नाही, आज तुझा पहिला दिवस आहे ना. असं होतं. एक काम कर, वेटिंग रूम मध्ये जाऊन थोडा वेळ झोप, तुला बरं वाटेल. नाहीतरी आता 1 तास कोणतीच गाडी येणार नाहीये. ठीक आहे दादा. कुमार जुना कुली होता. त्याला गाड्यांची चांगली माहिती होती, म्हणून रवीने त्याचं ऐकलं आणि तो वेटिंग रूम मध्ये निघून गेला. ते स्टेशन खूप वेळ रिकामं राहत असे, म्हणून रवी तिथेच झोपला. अनेक तास उलटले. जेव्हा रवीला जाग आली तेव्हा घड्याळात 11:50 होत होती आणि शेवटची ट्रेन त्याच्या समोरून चालली होती. स्टेशन रिकामं आणि सामसूम झालं होतं. अरे बापरे, मी तर खूप वेळ झाला झोपून गेलो. आताच तर शेवटची ट्रेन पण गेली. आता इथे थांबून काय करणार? घरी जातो. रवी स्टेशन मधून बाहेर पडतच होता की एवढ्यात त्याला ट्रेनचा आवाज ऐकू आला. आता ही कोणती ट्रेन आली? कुमार भाऊ तर बोलले होते की 11:50ची शेवटची ट्रेन आहे. रवी हे पाहायला पुढे गेला की ती कोणती ट्रेन आहे. तेव्हा त्याला दिसलं की ती एक मालगाडी आहे. ही तर एक मालगाडी आहे, पण ही रिकाम्या स्टेशनवर का थांबली बरं? रवी पाहतच होता तेव्हा अचानक मालगाडीचं दार उघडलं, पण कोणीच बाहेर आलं नाही. रवी थोडा वेळ तिथेच उभा राहिला आणि मग प्लॅटफॉर्मवर पुढे चालू लागला. तो पुढे दुसऱ्या दाराजवळ पोहोचला आणि तो दरवाजाही उघडला. आता हा का उघडला? रवीने या दाराकडेही लक्ष दिलं नाही. तो पुढे जाऊ लागला. थोडे आणखी चालल्यावर तिसरं दार उघडलं आणि मग चौथं. आता रवी घाबरला. त्याला कळत नव्हतं की मालगाडीची दारं का उघडत आहेत. जेव्हा पुढलं दार उघडलं तेव्हा त्याने आत डोकावून पाहायचा प्रयत्न केला. आत मिट्ट काळोख होता आणि रवीने त्याची मान आत घातली आणि कोणीतरी त्याला मालगाडीमध्ये ओढून घेतलं. कोण आहे? कोण आहे? रवी घाबरला होता. त्याला काहीही दिसत नव्हतं. पूर्ण डब्यात काळोख होता. कोण आहे? कोण आहे इकडे? अचानक डब्यात उजेड पसरला आणि मग रवीला एक मुलगी दिसली. मुलीचा चेहरा केसांनी झाकलेला होता. कोण आहेस तू? ती मुलगी भूतासारखी हसू लागली. रवी घाबरला. तो इकडे तिकडे पाळू लागला, पण तो कोणावर तरी आदळला आणि तिथेच पडला. त्याच्या समोर एक खूप मोठं डोकं नसलेलं भूत होतं. वाचवा! 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 रवीने दारातून बाहेर पडण्यासाठी उडी मारली. तेव्हा त्या मुलीच्या भूताने रवीचे पाय पकडून त्याला आत ओढून घेतलं. या मालगाडीमध्ये यायची परवानगी आहे, पण जायची नाही. मला वाचवा, मला सोडा. मी काय वाईट केलं तुमचं? तेव्हाच रवी समोर आणखी एक भूत आलं. म्हातारं भूत. तू काहीच वाकडं नाही केलंस, पण तू चूक केलीस. या मालगाडीच्या आत येऊन, ही आमची मालगाडी आहे, भूतांची मालगाडी. रवीच्या आजूबाजूचे सगळी भूत जोरजोरात हसू लागले. मला सोडून द्या, मला सोडून द्या. त्या सर्वात मोठ्या भूताने रवीला हवेत उडवलं आणि झटक्यात त्याच्या पाठीचा कणा मोडून टाकला. रवीचा तिथेच मृत्यू झाला
आणि काही क्षणातच रवीचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर आला. आमच्या टोळीमध्ये तुझं स्वागत आहे. रवी भूत बनून आता भूतांच्या मालगाडीमध्येच कैद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुमार रवीला शोधत होता. अरे भाऊ, तुम्ही रवीला कुठे बघितलात का? नाही दादा, बहुतेक आज तो कामाला आलेला नाहीये. नाहीतरी काल त्याची पाठ दुखत होती, कदाचित म्हणूनच आला नसेल. काही हरकत नाही. कुमार रोजच्या सारखं त्याचं काम करत राहिला. गाड्या येत गेल्या आणि तो प्रवाशांचं सामान डोक्यावर ठेवून पैसे कमवू लागला. खूप दिवस झाले, पण कुमारला रवी दिसला नाही. अचानक हा रवी कुठे गायब झाला असेल? बहुतेक त्याला एक काम जमलं नसावं, म्हणूनच निघून गेला असेल. आणखी काही दिवस गेले आणि एक दिवस कुमारला स्टेशनवर उशीर झाला. त्याने घड्याळात पाहिलं तर 11:50 झाली होती. स्टेशन पूर्ण रिकामं झालं होतं. आता मला लवकरात लवकर निघायला हवं. कुमार वेगाने प्लॅटफॉर्मवरून बाहेर चालला होता, पण तेव्हाच अचानक एक मालगाडी प्लॅटफॉर्मवर थांबली. कुमारने मालगाडीकडे पाहिलं, पण तरीही तो चालत राहिला. अचानक त्याला मागून कोणीतरी हाक मारली. कुमार भाऊ. ओळखीचा आवाज ऐकून कुमार मागे वळला. अरे, तू इथे काय करतोयस? हे बघ, 11:50 झालेत. चल लवकर निघ इकडनं. इथे थांबणं धोकादायक आहे. चल. कुमारने रवीचा हात पकडून ओढायचा प्रयत्न केला. रवीचा हात बर्फासारखा थंड होता. तुझे हात एवढे थंड कसे काय? कुमार बोलणारच होता, तेव्हाच रवीचं पूर्ण शरीर पांढरं पडलं आणि त्याचे डोळे लाल झाले. रवी भूत बनला आणि रवीने कुमारचा हात पकडला. कुमार पळण्याचा प्रयत्न करू लागला. सोडून दे, सोडून दे मला रवी. रवीचे भूत कुमारला मालगाडीच्या डब्यात घेऊन गेलं. मालगाडीच्या डब्यात अचानक उजेड पसरला आणि कुमारच्या समोर एक एक करत अनेक भूत आली. वाचवा, वाचवा, वाचवा. कोणी नाही वाचवणार. डोकं नसलेल्या भूताने कुमारची मान धरली. कुमारच्या डोळ्यात भीती होती. डोकं नसलेल्या भूताने कुमारचं डोकं शरीरापासून वेगळं केलं आणि कुमारचं भूत सुद्धा त्याच मालगाडीत कैद झालं. आमच्या टोळीमध्ये तुझं स्वागत आहे. कुमार सुद्धा मरून भूतांच्या मालगाडीमध्ये कैद झाला. आता कोणास ठाऊक भूतांची मालगाडी कोणाचा जीव घेईल. रोज 11:50 ही भूतांची मालगाडी हजरतगंज स्टेशनवर थांबत असे, त्यांच्या पुढच्या शिकारीच्या शोधात.